सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतागण, आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे पदाधिकारी आणि ओळख संतांची कार्यक्रमाचे आयोजक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मी मनीषा प्रभाकर लिमय नागपूरहून बोलते आहे। आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर या संस्थेने सुरू केलेला ओळख संतांची हा एक आगळा वेगळा आणि स्तुत्य उपक्रम आहे। या कार्यक्रमात मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री संतोषजी गोडबोले आणि कार्यकारी मंडळाची अत्यंत आभारी आहे। आजचा माझा विषय आहे प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज आणि त्यांची गुरुभक्तीवरील हिंदी पदे। हा असून त्यांचेच गुरु आणि त्यांचेच काय आपल्या सगळ्यांचेही गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या नामस्मरणाने मी आजचा कार्यक्रम सुरुवात करते। ज्ञानेश्वर माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग, ज्ञानेश्वर माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग, ज्ञानराज माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग, ज्ञानेश्वर माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग, ज्ञानेश्वर माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग, ज्ञानेश्वर माऊली ग माय माझे ज्ञानेश्वर माऊली ग। भारतात सगळ्याच प्रांतात वेगवेगळ्या संतांनी जन्म घेतला। महाराष्ट्र तर संतांची खाणच आहे। या भूमीत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत तुकाराम, एकनाथ महाराज, सेनानावी, गोरा कुंभार, सावता माळी, बंक, चोखामेळा आणि चांगदेवांसारख्या संतांनी जन्म घेतला। नदीचं मूळ आणि संतांचं कुळ कधी शोधायचं नसतं। संतांना कुठली जात कुठला धर्म नसतो। त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांची भक्ती, त्यांचं ज्ञान आणि त्यांची अलौकिक कार्ये यावरून ठरत असतं। लहान मोठं वय सुद्धा त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या आड येत नाही। श्री ज्ञानेश्वर महाराज तर अगदी लहान वयात संत शिरोमणीच्या सर्वश्रेष्ठ पदावर पोहोचले होते। जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि सज्जनांना त्रास होऊ लागतो तेव्हा परमेश्वर वेगवेगळा अवतार घेऊन त्यांचं रक्षण करतात। या कलियुगात मात्र परमेश्वर संतांच्या आणि सद्गुरूच्या रूपात जन्म घेऊन भजन, पूजन, कीर्तन, पदांची, अभंगाची रचना करून माणसाला परमार्थाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो। त्याला मानसिक स्थैर्य आणि शांती देण्याचा प्रयत्न करतो। आज मी असेच महान संत प्रज्ञाचक्षु मधुरा द्वैताचार्य श्री गुलाबराव महाराजांची ओळख करून देणार आहे। मराठीमध्ये त्यांनी प्रचंड समृद्ध साहित्य रचले आहे। त्याचबरोबर त्यांनी हिंदीत देखील काही पदे रचली आहेत। त्यातील गुरुभक्तीवर रचलेली काही पदे त्यांच्यावर मी आज बोलणार आहे। श्री गुलाबराव महाराजांचा जन्म विदर्भातील अमरावतीजवळ माधानजवळच्या लोणी टाकळी गावात 6 जुलै 1881 ईस्वी मध्ये आषाढ शुद्ध दशमीला श्री गोंदूजी मोहोळ यांच्या घरी आलोकाबाईंच्या पोटी झाला। लहानपणी 9 महिन्याचे असताना त्यांच्या डोळ्यात काही चुकीचे औषध घातल्या गेल्यामुळे त्यांची दृष्टी गेली। पण एक महान आश्चर्य घडलं। त्यांचे अंतःचक्षु उघडले। त्यामुळे त्यांना सृष्टी पलीकडच्या गोष्टीही दिसू लागल्या। लहानपणापासून त्यांना समोरच्या व्यक्तीच्या भविष्यातल्या गोष्टी कळू लागल्या। समोर कोणी आलं तर त्याच्याबद्दल त्यांना दिसलेलं भविष्य ते लगेच बोलून दाखवत। आई वडील किंवा कोणी घरची मोठी माणसं जर त्यांना समजावू लागली की बाळा असं कोणाबद्दल वाईट अपशकनी बोलू नाही रे, तर ते लगेच म्हणत मी काय करू, मला जे दिसतं ते मी बोलतो। अगं म्हणजे लोक सावध तरी होतील। आणि खरंच त्यांनी सांगितलेली एक एक गोष्ट खरी होत असे। लोक आश्चर्यचकित होत असत। हळूहळू त्या लहान मुलाच्या बाल्योचित बोलण्याची जागा त्यांच्या विद्वत्तापूर्ण आणि अलौकिक गोष्टींनी घेतली। जसं कस्तुरीचा सुगंध लपत नाही, सूर्याची किरण झाकून ठेवता येत नाही, समुद्राची खोली मापता येत नाही, त्याचप्रमाणे गुलाबराव महाराजांची विद्वत्ता, तेजस्विता आणि ज्ञानाची किरण सर्वदूर पसरू लागली। जातीने शूद्र असूनही, कुठलेही शिक्षण घेतलेले नसले तरी एवढ्या लहान वयातही ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ अशी विचारांची प्रगल्भता
वेद पुराणाचं एवढं सखोल ज्ञान होणं, त्यांच्या एक पाठी असण्याचा गुण आणि त्यांच्या क्षीरनीर विवेक वृत्तीने त्यांना अलौकिकता प्रदान केली. ते अलौकिक पुरुष असल्याबद्दल कोणाच्या मनात संदेह नाही राहिला. फार अल्प काळात त्यांचे शेकडो अनुयायी झाले. योग्यांचे योगी आणि संत शिरोमणी श्री गुलाबराव महाराजांना हे ज्ञान कसं, केव्हा आणि कुठून प्राप्त झालं हे रहस्यच आहे. सामान्य माणसाच्या मते त्यालाच दिव्य ज्ञान म्हणतात. स्वतः दृष्टीहीन असूनही ते इतरांकडून पुस्तकं वाचवून स्वतःचा ज्ञानकोश तयार करीत असत आणि ते ज्ञान मग सगळ्या लोकांना साध्या सोप्या भाषेत आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून समजावून देत. अत्यंत सोप्या पद्धतीने शिष्यांना योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि धर्माचे विवेचन करत असत आणि फक्त भारतीय वेदशास्त्र आणि पुराणांचं पठन आणि समालोचनच नाही, तर उत्क्रांतीवाद, अणुवाद, अज्ञेयवाद, संशयवाद आणि पाश्चात्य तत्वज्ञानाशी भारतीय तत्वज्ञानाचे तुलनात्मक मूल्यांकन देखील करत असत. एवढाच नव्हे तर त्यांनी सामाजिक समस्या, वर्णाश्रम व्यवस्था, धार्मिक मतभेद, जातीपातीचा भेद, ढोंगीपणा, अपप्रचार इत्यादी सर्व विषयांवर आपले मत आणि विचार ग्रंथरूपात तयार करवले. असा एकही विषय नाही ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही. संगीत, चिकित्साशास्त्र, साहित्य, भाषा, धर्म, विज्ञान, मनोविज्ञान, भारतीय इतिहास आणि आपली संस्कृती या सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण ग्रंथांची रचना केली. युक्तीने अनेक उदाहरणे देऊन पटविणे हा त्यांचा बाणा होता. श्री गुलाबराव महाराजांचा ज्ञानपक्ष तर असाधारण आहेच, पण त्यांचा भावपक्षही तितकाच श्रेष्ठ आहे. ते स्वतःला आळंदीपती श्री ज्ञानेश्वर महाराजांची कन्या मानत असत. असं म्हणतात की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबराव महाराजांवर अनुग्रह केला आणि त्यांना स्वनामाचा मंत्र दिला. त्यानंतर त्यांना बुद्धीची सिद्धी प्राप्त झाली. त्यावेळी त्यांचं वय फक्त 21 वर्षाचं होतं. त्यांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण होते. त्यांना कृष्णकालीन गोपिकांची निश्चल भक्ती खूप आवडायची. गोपिका स्वतः आत्मज्ञानी होत्या. त्यांचे श्रीकृष्णाशी प्रेम वासनारहित आणि सांसारिक भोगविलासापासून दूर त्यांच्या निर्मळ प्रीती आणि प्रीतियुक्त भक्तीची साक्ष देतात. श्री गुलाबराव महाराज स्वतःला श्रीकृष्णाची पत्नी मानून एका आदर्श भारतीय नारीप्रमाणे स्त्री वेश धारण करून कृष्ण भक्ती करत आणि कृष्ण सेवेत लीन होत असत. स्वतः स्त्रीवेश धारण करून श्रीकृष्णाला आपला पती मानून गोपी भक्ती म्हणजेच माधुर्य भक्ती करत असत. त्यांच्या श्रीकृष्ण लीलेवर रचित पदांमध्ये शारीरिक वासनेपेक्षा मंद मधुर भक्तीचा सुगंधच दरवळतो. आध्यात्मिक भावांची अभिव्यक्ती जास्त जाणवते, कारण शारीरिक मिलनापेक्षा आत्मिक मिलन श्रेष्ठ मानले आहे. श्री गुलाबराव महाराजांच्या प्रत्येक अभंगात, पदात आणि इतर काव्य रचनेत परतत्वाचा स्पर्शदृष्टी गोचर होतो आणि म्हणूनच त्यांच्या रचना श्रेष्ठ ठरल्या आहेत. त्यांची सगळी पदं, अभंग, सूर, ताल, रागात बांधलेली आहेत. त्यांच्या सर्व काव्यरचना त्यांचे मायबाप गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी अर्पित आहे. 1903 ईस्वीमध्ये त्यांनी शुक्लेश्वर वाठोड्यात भागवताच्या दशम स्कंधात वर्णिलेल्या देवी कात्यायनीच्या मंत्राची दीक्षा घेतली आणि दरवर्षी कात्यायनी व्रत सुरू केलं. त्यांनी शांकराद्वैत आणि वेद प्रचलित भक्ती एकत्र करून श्री ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली. आजही महाराजांची ही त्यांचे शिष्य सगळे त्यांची ज्ञानेश्वरांची मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना करून त्यांचे सगळे शिष्य आजही ते चालू ठेवली आहे. त्यांनी कात्यायनी उत्सव त्यांचा सुरू आहे अजून सुद्धा. हा नाथ म्हणतात संप्रदाय असून उपास्यत्वे करून वारकरी पंथाची शाखा आहे. कात्यायनी व्रताचा उत्सव त्यांचे शिष्य तसाच साजरा करतात. वयाच्या फक्त 34 वर्षाच्या अल्पावधीत
त्यांनी वेगळ्या भाषांमध्ये 133 ग्रंथाची रचना केली. समीक्षा 119, अभंग 2500, पदे 2500, गीते 1250, श्लोकादी कवित्व 1000, ओवी संख्या 23,000. हे सर्व साहित्य संस्कृत, मराठी, हिंदी, ब्रजभाषा आणि वऱ्हाडी इत्यादी भाषांमध्ये आहे. एवढी मोठी साहित्य संपदा भक्तांच्या हाती सोपवून 20 सप्टेंबर 1915 मध्ये आपली इहलोक यात्रा महाराजांनी समाप्त केली. आता गुलाबराव महाराजांची गुरुभक्तीवरील हिंदी पदे आपण पाहूया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री ज्ञानेश्वर महाराज हे श्री गुलाबराव महाराजांचे गुरु, माय, बाप सर्वस्व होते. त्यांचं संपूर्ण काव्य श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पित होतं. श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवान विष्णूंचे अवतार होते. जगतमान्य भगवद्गीतेचे श्रेष्ठ भाष्यकार, कर्मयोग, ज्ञान आणि आध्यात्मिक क्षेत्रातल्या सर्व मार्गाच्या योग्यायोग्यतेचा विचार करणारे, अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार करणारे चिद्विलासवादी संत गुरु ज्ञानदेवांवर राष्ट्रभाषा हिंदीमध्ये पद्यरचना करून ज्ञानेश्वर कन्या श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या सद्गुरूच्या गुरुत्व आणि चरित्र व त्यांच्या साहित्यिक कार्याचा परिचय महाराष्ट्राच्या बाहेरही साऱ्या देशाला करवला आहे. गुरुभक्तीवर 406 हिंदी पदं लिहिली आहेत. त्यातल्या काही पदांचा मी इथे उल्लेख करणार आहे. त्यांच्या पदगाथेत सर्वप्रथम पद आहे गुरुस्तवन. ही सगळी पदं त्यांनी सर्व छंद, राग आणि ताल याच्यात बांधलेली आहेत. ज्ञानेश्वर गुरुनाथ हमारे, पहिलं पद आहे त्यांचं, ज्ञानेश्वर गुरुनाथ हमारे. सोई गणेश विघ्न के हरता, तीन पग सीस उधारे. सोई शारदा मती के दायक, बैठे वाणी हमारे. पहिल्याच पदात गुरुस्तवनात ते आपल्या गुरुमध्येच सर्व देवी देवतांचं दर्शन करतात. वास्तविक पाहता सर्वप्रथम श्री गणेश विघ्नहर्त्याचे स्मरण आधी करतात, पण श्री ज्ञानेश्वर माऊलीमध्येच श्री गणेश आणि देवी सरस्वती विराजमान आहेत असा महाराजांना पूर्ण विश्वास आहे. तत्त्वम असी सारख्या महावाक्यात सद्गुरूचाच निवास आहे. सोई सद्गुरु जीव ब्रह्मकर, महावाक्य में रहे सिधारे. सोई संत समाज सर्वभय, व्यापक जग जग माही भिकारे. सोई तुम श्रोते सज्जन हो, श्रवण करो हरिचरित सुधारे. ज्ञान देव प्रभु तात मात गुरु, मम हृदय तिनके पगधारे. तसेच जीव आणि ब्रह्माला एकाकार करण्याचे सामर्थ्यही श्री गुरूंमध्येच आहे. श्री गुलाबराव महाराजांची सद्गुरु भक्ती यस्य देवे पराभक्ती यथा देवे यथा गुरु याप्रमाणे ईश्वर आणि गुरुला एकच मानणारी पराभक्ती आहे. त्यांच्या या भक्तीत सद्गुरु प्रति उच्च कोटीची एकात्मता, एकरसता आणि अनुपम गुरुभक्तीचे दर्शन होते. विभिन्न युगात विभिन्न अवतार घेऊन परमेश्वराने संत सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा संहार केला आहे. कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुग ही 4 युग प्रमुख आहेत. त्यात कृतयुगात तर सगळी प्रजा सदाचारी असल्यामुळे ईश्वराचे ध्यान, साधना त्या युगातल्या लोकांचा मुख्य धर्म होता. प्रत्यक्ष नारायण श्री विष्णू परमात्मा सगुण निर्गुण दोन्ही रूपात आहे असं ऋग्वेदात वर्णन आहे. श्री विष्णू या सृष्टीचे पालन करता आहेत या गोष्टीचे स्मरण ठेवून ते खालील पदात म्हणतात. श्री ज्ञानदेव चिद्दन साकार, श्री ज्ञानदेव चिद्दन साकार. कृतात्रेत में पिता भय प्रभु, कृतात्रेत में पिता भय प्रभु. द्वापर माही भय भरतारा. माझे गुरु प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहेत. कृतमध्ये श्री विष्णू आणि त्रेतामध्ये श्री रामाच्या रूपात ते माझे पालक होते. द्वापार युगात श्री कृष्णाच्या रूपात ते माझे पती होते आणि आता कलियुगात ते माझे गुरु होऊन माझे दयाघन माझा सांभाळ करतायत.
श्री ज्ञानेश्वरांच्या नामस्मरणाने मी हा भवभार पार करू शकलो आहे। कलियुग में गुरु रूप दयाघन, पुनि पुनि मिली किन्हा पालनहारा। भजन भजक तिनको चरणन पर, अर्पण करी भई दासी उदारा। ज्ञानेश्वर कन्याश्री, ज्ञानेश्वर नाम सुमिर उतरी भवपारा। आपले गुरु ज्ञानेश्वर हे पिता, पती आणि गुरु तिन्ही रूपात आपल्या बरोबर असल्यामुळे ते आपले सर्वस्व आहेत असं महाराज सांगतायत। पुढच्या पदात या अलौकिक ज्ञानेश्री ज्ञानेश्वर गुरुचे चरित्र वर्णन करताना म्हणतात, अघटित घटना सारी माटी दीवाल को पंथ चलाया। अघटित घटना सारी माटी दीवाल को पंथ चलाया। महिषुम को स्तुति निकाली है, निज पृष्ठि पर पाक बनाया। चांग देव बितिहाई है, कांत वाणी गंभीर वचन की। भाव दीपनी उजियारी है, अंगीकारो अब ज्ञान देव गुरु। बाला लड़की तुम्हारी है। श्री गुलाबराव महाराज म्हणतात, माझ्या गुरु ज्ञानदेवांच्या जन्मापासूनच त्यांच्या जीवनातल्या सगळ्या घटना कशा अघटितच आहेत। त्यांचा ज्ञान भक्ती अलौकिकतेची सीमाच नाही। निर्जीव मातीची भिंत त्यांच्या आज्ञेने चालू लागली। सगळ्यात निर्बुद्ध समजले जाणाऱ्या प्राण्याच्या रेड्याच्या मुखातून वेदवाणी काढली आणि जड आणि चेतन दोन्हीमध्ये एकच ब्रह्म आहे हे स्पष्ट केलं। आपल्या योग सामर्थ्याने आपली पाठ तप्त करून त्यावर मांडे भाजून बहीण मुक्ताबाईंकडून स्वयंपाक करून घेतला आणि महान योगी श्री चांगदेवांना आत्मप्रतीतीचा उपदेश केला। अशा या महान गुरुच्या गंभीर वाणीने मनातले भावदीप उजळून माझ्या हृदयात, माझ्या आत्म्यात प्रकाश पसरवला आहे। हे परमगुरु ज्ञानेश्वरा, मी तुमची कन्या आहे, माझा स्वीकार करा। आपल्या गुरुच्या स्तुतीत महाराज म्हणतात, श्री ज्ञानेश्वर महाराज अनादि ब्रह्म आणि अवतारी आहे। जिथे जिथे त्यांचे शुभचरण पडतात तिथे सांसारिक भाव आणि संताप, दुःख सारं नष्ट होतं। श्री ज्ञानेश्वर प्रभू तात आहे, दयाळू आहे। आपल्या स्नेहरूपी अमृताने ते आपले समजून अमर करतात आपल्या भक्तांना, अर्थात आपल्या भक्तांना योग्य गती देतात। अशी ज्यांची महिमा अपार आहे ते माझे गुरुनाथ आहेत, अलकावतीपती करुणेचे सागर आहेत। श्री गुलाबराव महाराज म्हणतात, असे गुरु मला लाभल्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो। पुढे एका पदात ते म्हणतात, माझ्या गुरूंच्या वचनात आणि त्यांच्या आज्ञेत देवत्रयीची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघांची बुद्धिमत्ता आहे। माझ्या गुरुच्या चरण कमळाच्या सवारीसाठी माझे हे शीश सदैव तयार आहे। त्यांच्याच कृपेने मला श्रीकृष्णाचा संग प्राप्त झाला आहे। श्री ज्ञानेश्वर प्रभू माझे सद्गुरू आहेत आणि त्यांच्या चरणावर माझी प्रीती आहे। ते हिंदी पत्त्याने असं लिहिलंय, मेरे प्रभु की बलिहारी है, मोरे गुरु के आज्ञा वचन में देवत्रय की होशियारी है। मोरे गुरु के पदम चरण की मोर ही शीस सवारी है। जिनकी कृपा से कृष्ण संग में खेलत नहीं भी हारी है। ज्ञानेश्वर प्रभु सद्गुरु मेरे, तीन पग प्रीति हमारी है। ज्ञानेश्वर प्रभु सद्गुरु मेरे, तीन पग प्रीति हमारी है। आता इथे पहा, ईश्वर आणि सद्गुरूमध्ये सद्गुरू अधिक श्रेष्ठ आहेत असा गुलाबराव महाराजांचा अनुभव आणि अटळ विश्वास आहे। गुरुचे महत्त्व ते अनेक युक्तिवाद आणि उदाहरणं देऊन सिद्ध करतात। गुरु बिन हरि गुण रंग न पावे, गुरु बिन हरि गुण रंग न पावे। हरि ध्यान ते गुरु नहीं मिलते, हरि ध्यान ते गुरु नहीं मिलते। गुरु सुमिरन ते हरिघर आवे, गुरु सुमिरन ते हरिघर आवे। दुष्ट को मारन भक्त को तारन, हरि अपने दिल भेद लखावे। गुरु दुर्जन को सुजन करत है, हरि सो अधिक गुरु ही भावे। अर्थात देवाचे स्मरण किंवा ध्यानाने गुरु प्राप्त नाही होत, पण गुरु स्मरणाने मात्र हरी स्वतः घरी येतात आपल्या। परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम हाच प्रभू अवताराचा उद्देश आहे असं भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय।
हाच संदर्भ घेऊन गुलाबराव महाराज म्हणतात, दुष्टांना मारण्यासाठी आणि सज्जनांच्या रक्षणार्थ परमेश्वर अवतार घेतो. अर्थात परमेश्वराच्या हृदयात सुद्धा दुष्ट आणि सज्जन असा भेदभाव आहे. पण गुरु मात्र दुर्जनांचं हृदय परिवर्तन करून त्यांना सज्जन बनवतात. दुष्कृत्यापासून त्याला परावृत्त करून सत्कार्याकडे त्याला वळवतात. महाराज म्हणतात, आणि म्हणूनच मला समत्व वृत्ती ठेवणारे सद्गुरू अधिक भावतात. या पदाच्या शेवटच्या ओळीत श्री ज्ञानेश्वर महाराजांसाठी विठ्ठल नंदन या विशेषणाचा उपयोग केला आहे आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र जोडले आहे. म्हणजे त्यांच्या वडिलांचे नावही विठ्ठलपंत होते आणि त्यामुळे ते विठ्ठलपुत्र असा अर्थ ध्वनित होतो. आणि दुसरा अर्थ म्हणजे ज्ञानेश्वर हे विठ्ठल नंदन म्हणजे विठ्ठलाचे अनन्य भक्त असाही अर्थ निघतो. या विठ्ठल नंदन ज्ञानेश्वरांचे गुणगान भक्तगण अधिक करतात. हे शेवटच्या वेळी म्हणतात, विठ्ठल नंदन गुण विठ्ठलसे, विठ्ठल नंदन गुण विठ्ठलसे, सज्जन वदन अधिकतम गावे. बिन गुण तारण मारण पावे आवे लखावे भावे अशा तुकबंदीने आणि हरिशब्दांची पुनरावृत्ती केल्यामुळे अशा अनुप्रासामुळे पदामध्ये गेयता आणि लयबद्धता आली आहे. याशिवाय पदात अर्थाची सघनता असल्यामुळे पदे अधिक आकर्षक झाली आहेत. गुलाबराव महाराजांची सद्गुरु भक्ती आणि प्रेम ह्या पदात दिसून येतं. ते म्हणतात, काहू के भावे मन आत्म को ज्ञान अति, काहू के भावे मन आत्म को ज्ञान अति, काहू के भावे मन जोग हट राज है, काहू के कर्मन की आसानित चित लागी, काहू के मनमाही पंडित समाज है, काहू के मनमाही पंडित समाज है, काहू के मन साजबाज काहू मन लाज गाज, काहू के मानस में सुंदर सुखराज है, मैं गरीब हूँ मैं अनाथ हूँ, जोरी कहूँ दोए हाथ, ज्ञान देव दीनानाथ, तुम मेरे सिरताज है तुम मेरे सिरताज है. कोणाच्या मनाला आत्मज्ञान आवडतं, कोणाला योग आवडतो, कोणाला कर्म आणि त्याच्या फळाची आशा असते चित्तात, कुणाचं मन समाजातल्या पंडित विद्वान जनांनी प्रभावित झालेलं असतं. श्री गुलाबराव महाराज म्हणतात, बाकी लोकांचं असेल ते असो, पण मी तर गरीब अनाथ आहे. मी दोन्ही हात जोडून विश्वासाने सांगतो की माझ्यासाठी शिरताज म्हणजे सर्वश्रेष्ठ दिनांचे नाथ ज्ञानराजच आहेत. ईश्वर आणि गुरुमध्ये गुरुकृपा श्रेष्ठ का याचं स्पष्टीकरण देत ते म्हणतात, ईश्वर गुरुसो अधिक नाही. आधीच ह्याच्यात सांगितलं त्यांनी की ईश्वर आणि गुरु हे एकाच पारड्यात त्यांनी ठेवलेले आहेत. ईश्वर गुरुसो अधिक नाही, ईश्वर आणि गुरु सारखेच आहेत. जुग जुग कहे मैं अवतार धरू सो अब दिखत नाही, जुग जुग सद्गुरु शिष्य सुकारण प्रकटत सहजमयी. अर्थात ईश्वर गुरुपेक्षा श्रेष्ठ आहेत खूप असं नाही. भगवान म्हणतात, भगवान नेहमी म्हणतात, मी युगायुगात अवतार घेत असतो, पण आज या कलियुगात प्रत्यक्ष ईश्वर तर कुठे दिसतच नाही. पण आपल्या प्रिय शिष्यांसाठी सद्गुरू मात्र पुन्हा पुन्हा अवतार घेतात आणि शिष्यांचे अपराधही सहन करतात. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं श्री गुलाबराव महाराजांची मधुरा भक्ती सफल झाली. त्यांच्या कृपेमुळेच महाराजांना प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे दर्शन घडले आणि त्यांच्या मनात गोपीभाव जागृत झाला. त्यामुळे आपल्या गुरुप्रती त्यांचा भक्तिभाव आणि प्रेम आणखीच वाढले. अगदी हेच संत कवी कबीरदासांनी म्हटलंय मला वाटतं. ईश्वर आणि गुरु या द्विधा मनस्थितीतून ईश्वर आणि गुरु कोण श्रेष्ठ या द्विधा मनस्थितीतून निघून श्री गुलाबराव महाराजांचं मन आपल्या सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे अधिक झुकलं. गुरुप्रती श्रद्धा आणि भक्तीने मन भरून गेलं आणि गुरुदर्शनाची उत्कंठा लागून गेली. मन व्याकुळ होऊ लागलं. तेव्हा गुरुच्या चरण कमळाचं त्यांना दर्शन झालं. अत्यानंदाने त्यांच्या वाणीतून अतिशय मधुर असे शब्द झरू लागले आणि श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या कोमल चरणांच्या सौंदर्याचं वर्णन
अनेक उपमानांनी अलंकृत करून महाराज म्हणू लागले, कमल नील जाय रही कनकश्री जाय रही, कमल नील जाय रही कनकश्री जाय रही, रसाहर खाए रही रसीली मिलाई है, पानी के प्रवाल की अरु मणिमय के लाल की अरु कामिनी के गाल की सब शोभा भी बुलाई है, बिजुरी की सारी से कि सूरज दूरधारी से, करके सवारी छबी सारी हरी लाई है, हरण करून आणली आहे सारी सौंदर्य त्यांचं। क्या राधिका की तिलक झाकी, नहीं नहीं सुनरी सखी, ये तो मेरे ज्ञान राज जू के पाय की ललाई है, ये तो मेरे ज्ञान राज जी की पाय की ललाई है। गुलाबराव महाराज म्हणतात, माझ्या गुरु ज्ञानराजांच्या चरणाचं सौंदर्य काही औरच आहे। माझ्या ज्ञानराजींच्या चरणासमोर सुंदर उमललेली कमलिनी सुद्धा लज्जित होते। सोन्याचं तेज फिक्क पडतं की सुंदर भरलेली धरती त्यांच्या चरण स्पर्शाने हर्षित होते, आनंदित दिसते। ते सारं सुद्धा सौंदर्य त्यांचं हरण करून आणलंय माझ्या महाराजांच्या चरणांनी। जळात उत्पन्न प्रवाळांची शोभा, सुंदरमण्यांची शोभा आणि कामिनीच्या गालाच्या लालीची सुंदरता देखील चरण कमळाच्या सौंदर्यापुढे फिक्की पडली आहे। अर्थात हे सगळं माणसाला मोहून घेणारं सौंदर्य गुरुचरणांच्या तुलनेत तुच्छ वाटत आहे। गुरुचरणांच्या सौंदर्याने विजेचा लखलखीतपणा, किरणांवर स्वार होऊन येणारं सूर्याचं तेज, हे सारं गुरुचरणांच्या लालीनं हिरावून घेतलंय। काय म्हणता, ही राधिकेच्या पवित्र कुंकुमाची लाली आहे? छे ग सखे, ही तर माझ्या ज्ञानराजांच्या कोमल नाजूक चरणद्वयांची लालिमा आहे, ज्याच्यासमोर सौंदर्याचे सर्व उपमान फिक्के पडले आहेत। छे ग सखे ते त्यांनी मुद्दाम हे घेतलंय, कारण प्रत्येक कुठल्याही धार्मिक कार्यकर्त्यांनी स्त्री वेशात असत। श्री गुलाबराव महाराज आपले गुरु ज्ञानेश्वरांच्या समक्ष आपली कबुली देत म्हणतात, प्रभु मैं हूँ पातक की खान, प्रभु मैं हूँ पातक की खान, तुम्हारी दृष्टि प्रज्वलित गुरु जरे पाप भव भान, सब अपराध क्षमा कीजय लाओ निज पद ध्यान, हरि पाठ अमृतान भोको होवे निसदिन गान, ज्ञानेश्वर करुणाकर मेरी राखो निजपद जान। अत्यंत लीनतेने महाराज गुरुसमक्ष आपल्या अपराधांची स्वीकृती देतात। खरं पाहिलं तर महाराजांचं चरित्र आणि सामर्थ्य पाहिलं तर त्यांच्याकडून कुठल्याही पापाची संभावनाच नाही दिसत। परंतु एका सामान्य साधकाने आपल्याकडून झालेल्या पापकर्मे प्रति सजग राहायला पाहिजे, हे सांगण्यासाठी महाराजांनी पापांचं परिमार्जन आत्मनिवेदन भक्तीने कसं करता येईल हे दाखवून दिलं। एक दुसरा दृष्टिकोन असाही असू शकतो की स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक संत आपल्या अपराधांची सूची ईश्वरासमोर समक्ष ठेवून क्षमा प्रार्थना करतात, कारण आत्मानंदात जर अहंकाराचं विघ्न उपस्थित झालं तर ईश्वराशी तादात्म्यता आणि एकरूपता नष्ट होते। म्हणून संत महंत वारंवार अत्यंत नम्रतेने ईश्वराची आराधना करतात आणि क्षमा मागत असतात। गुलाबराव महाराज आपल्या गुरु ज्ञानेश्वरांसाठी प्रभो हे संबोधन वापरतात। त्याच्यातच त्यांची गुरु साक्षात परब्रह्म ही दृढ श्रद्धा प्रकट होते। ते म्हणतात, हे प्रभू, मी तर पापाची खाण आहे आणि तुमची दृष्टी प्रखर आणि तेजस्वी आहे। माझ्या सगळ्या पापांचा नाश होईल। हे प्रभू, तुमच्या चरणाचं ध्यान केल्याने तुम्ही अपराध्याला क्षमा करता। म्हणून संत ज्ञानेश्वराद्वारा रचित हरिनाम स्मरणाचे महत्त्व सांगणारा हरिपाठ आणि आपले आध्यात्मिक अनुभूती कथन करणारा ग्रंथ अमृतानुभव यांचे नित्य वाचन आणि गायन व्हायला हवे। हे ज्ञानदेवा, माझे मन प्राण नेहमीच आपल्या चरणाशी राहू द्यावे, अशी महाराज विनंती करतात। शेवटी सद्गुरू हे सर्व सुखाचे निधान आहे,
प्रत्यक्ष ब्रह्मा आणि श्री विष्णूंनी सुद्धा सद्गुरूची दासता स्वीकार केली आहे. श्री विष्णूंनी रामावतारात आणि कृष्णावतारात मानवी रूपात येऊन आपापल्या गुरूंची सेवा केली आहे. ब्रह्मरूप तनु रघुपती होई, धरत चरण वशिष्ठ शिरसोई, सच्चित सुख केवल जगुराव, गुरु गर्भात निपट समुदायी. भगवान श्रीरामाने गुरु वशिष्ठांची आणि सच्चिदानंद रूप श्रीकृष्णाने गुरु संदीपनी ऋषीजवळ राहून गुरूंची सेवा करून सर्व लोकांसमक्ष गुरुसेवेचा आदर्श प्रस्तुत केला आहे. प्रत्यक्ष ईश्वरालाही दास बनवण्याची क्षमता असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज रूप आहे असं महाराज म्हणतात आणि आपल्या गुरुला विनंती करतात की हे प्रभू, हे सद्गुरू, माझ्या हृदयातील आणि माझ्याच नाही तर माझ्या सर्व भक्तांच्या मनातून सुद्धा त्यांचे पाप आणि सारे दोष नष्ट कर अशी विनंती करतात. श्री गुलाबराव महाराजांद्वारा श्री ज्ञानेश्वर माऊलीवर रचित पदांमध्ये फक्त गुरुस्तवन हा एकच भाव दृष्टिगोचर होत नाही, तर मनातील विविध भावनांचा ज्वार उर्मी प्रकट होतात. कधी गुरुमाऊलीजवळ तक्रारीचा स्वर, तर कधी अतिप्रेमामुळे उत्पन्न होणारी व्याकुळता, तर कधी विनंतीचा सूर, तर कधी गुरुप्रती धन्यतेचा भाव दिसून येतो, लालन भाव सुद्धा दिसून येतो. श्री गुलाबराव महाराजांच्या फक्त 34 वर्षाच्या अल्पावधीत ज्ञान शाखांना कवेत घेणारा आणि मूलभूत वैचारिक योगदानाचा विचार करता अल्पवयात अजोड कार्य करणाऱ्या पूज्यपाद आणि ज्ञानेश्वर महाराज यांची आठवण येते. आज गुलाबराव महाराजांच्या त्यांनी जवळजवळ 406 पदं लिहिली आहेत, पण वेळे हिंदीत लिहिलेला होता, पण आजच्या कार्यक्रमासाठी त्याचं मराठीत भाषांतर करून हिंदी ओव्या समजवण्याचा प्रयत्न केला आहे. साऱ्या श्रोतेगणांना माझी प्रार्थना आहे, तसं श्री गुलाबराव महाराज यांच्याबद्दल जितकं सांगा तितकं कमीच आहे, पण कुठेतरी थांबवावं लागणार आहे. त्यामुळे मला असं माझा एक विश्वास आहे की जो कछु प्रभू चाहत करवाए, जो कछु प्रभू चाहत करवाए, जे देवाला मान्य असतं तेच तो करवतो आणि त्याप्रमाणे आपल्याला बुद्धी देतो. जो कछु प्रभू चाहत करवाए, चले लेखनी आप लिखाए, चले लेखनी आप लिखाए, मैं तो केवल निमित्त मात्र हूँ. जैसी बनी तैसी की सेवा, जैसी बनी तैसी की सेवा, भली बुरी अपनाओ देवा, भली बुरी अपनाओ देवा. धन्यवाद.